वाघमारे तुम्ही? मीच. तुला काय वाटलं तुझी वाट बघत तिथेच थांबणार होते? एक मिनिट, एवढं चिडायला काय झाले? तू मला न्यायला का नाही आलास? ती मौर्य सरांबरोबर बाहेर गेली आहे शॉपिंगला. इतर वेळी नाही म्हणत असताना रिक्वेस्ट करून गाडीवर बसायला भाग पाडतोस, सोडायला येतोस, बरोबर ड्युटी संपायच्या टायमाला न्यायला येतोस. आज काय झालं? आज का नाही आलास? मी तिथे तुझी वाट बघत उभी होते. दरवेळी मीच काय येऊ? आणि तुमचे ते मौर्य साहेब होते की ते का नाही आले सोडायला तुम्हाला? मौर्य साहेबांचा काय संबंध? ते काय येतील मला सोडायला? काय येतील म्हणजे? ते तुम्हाला शॉपिंगला घेऊन गेले होते ना, मग आले असते की सोडायला. उगाच माझ्यावर कशाला राग काढताय? एक मिनिट, आम्ही शॉपिंगला गेलतो ते तुला कसं कळालं? तू माझा पाठलाग करतोयस? पाठलाग? आणि मी हे बघा, मला कुणाचा पाठलाग करायची काही गरज नाही. साताऱ्यात कधी कुठं काय घडतं ना ते बरोबर कळतं मला. मग एकदा मला विचारायचं ना मी कुठं आहे ते. प्रत्येक वेळी तुला जे वाटते तेच बरोबर असं समजायचं बंद कर. कवी ही निवड माझ्या लेखावर लईच आवाज चढायला लागली. थांबा, हिचा आवाजच बंद करते मी. मी थांबा काय करताय? थांबायतच. ते दोघं बी भांडतेत, हे लईच भारी आहे बघा आपल्यासाठी. आपण इथं त्यांच्यात आग कशी लावायची हे बघत ना. आता ती आग त्यांच्यात आपोआप लागली, तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यातली आग भिजवू नका, कळलं ना? भांडू द्या त्यांना. अयो बरोबर आहे की तुझं, माझ्या ध्यानात चाललंय. भांडू दे. अरे वा, नवीन कानातलं दिसतंय. कुणीतरी गिफ्ट दिलं असेल. जुनच आहे. कोण कशाला गिफ्ट देईल मला? नाही, तुम्ही शॉपिंगला गेला होता ना, मग मला वाटलं कुणीतरी गिफ्ट दिले असतील तुम्हाला. सत्या, शॉपिंग मला नाही मौर्य साहेबांना करायची होती. अच्छा, तुमच्या मौर्य साहेबांना शॉपिंग करायची होती काय? मग मला सांगा, एवढं शॉपिंगला घेऊन गेले तुम्हाला, मग त्यांनी सोडला का नाही तुम्हाला घरापर्यंत? तसं बी हल्ली त्यांचीच ड्युटी असते तुम्हाला घरातनं न्यायची आणि सोडायची. सत्या, उगाच एक मुद्दा मिळाले म्हणून त्यांचं नाव घेत बसू नकोस. मी तिथं तुझी वाट बघत उभी होते. किती फोन केले तुला, एक बी फोन उचलला नाहीस. आला तर नाहीसच, निदान फोन उचलून सांगायचं तरी. आता नाही आलो तर नाही आलो, त्यात काय एवढं? हे बघा, प्रत्येक वेळी तुम्हाला सोडायला आणि आणायला वेळ नाही माझ्याकडे. कधी कधी मला काही खास लोकांना भेटायचं असतं आणि त्यातल्याच काही खास लोकांना भेटायला गेलो होतो. कोण आहेत अशी खास लोक ज्यांच्यासाठी मला वाट बघायला लावलीस? आहेत कुणीतरी, मी का सांगू? आणि तुमचं काय घेणं देणं त्याच्याशी? मला काय घेणं देणं म्हणजे? एवढं उलट का बोलतोयस? का बोलतोयस म्हणजे? एकतर तुम्ही मला दोषी ठरवताय, चूक नसताना माझ्यावर भडकताय. मग मी काय ऐकून घेऊ तुमचं? घेऊच नकोस ऐकून. ठीक आहे. काय रे, एवढा मास्का दाखवतोयस? कोण आहेस कोण तू? शाहरुख खान आहे मी, बस. शाहरुख खान? जरा आरशात तोंड बघ एकदा स्वतःच. ओ वाघमारे मॅडम, मला ना आरशात तोंड बघायची काहीच गरज नाही. कारण मला माहिती आहे मी किती हँडसम आहे ते. ही खळी बघताय का? खळी, याच्यावर अख्ख्या साताऱ्याच्या पोरी फिरत आहेत, कळलं का? साताऱ्याच्या पोरींना काही कामच नाहीत ना, तुझी खळी बघत बसतात. हे बघ सत्या, अजून डोकं फिरवू नकोस हा. नाही तर जेवढ्या पोरी तुझ्या खळीवर फिरतात ना, सगळ्यांना जेलात टाकीन. हो बाई, सगळ्या सातारच्या पोरीनं जेलात टाकणार? होय. आणि तुमच्या मौर्य साहेबांनी तुम्हाला शॉपिंगला बोलवलं तर मग कसं अटक करणार तुम्ही त्यांना? हे बघ सत्या, हा काय? मला बोलायचंच नाही तुझ्याशी. नका बोलू, मग बोलायचं नव्हतं तर आला कशाला? तेच चुकलं माझं, माफ कर. हा, तुमचीच चूक आहे. अशीच चूक मान्य करायला शिका. सोड. जावा शॉपिंग करा. कवी ह्यो वन माझं आधी पेटला असतं का नाही, तर माझा जीव लई थंड झाला असता बघ. कवी, तरी मला खात्री होतीच का सत्या ह्या निवडला डोक्यावर बसवणार नाही म्हणून. वय मम्मी, आपलं तर काम लई सोपं झालं बघा. आता फक्त आपल्याला ह्यो वनवा अजून कसा पेट घेईल हे बघायला पाहिजे बघ. म्हणजे नक्की काय करणार आहेत तुम्ही मम्मी? स्टील 18. काय बाया बायका हात्या, हा? ह्यासनी दुसऱ्याचं सुख बघवतच नाही अजिबात. नुसतं दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करत असते त्या. किती
वाईट बाई आहे ही, नुसती लुडबुड करत्या. अगं माझ्याकडनं शिका, संसार कसं टिकवायचा असते ती. आता या कैबानीचा फोन कशाला आलाय कोणा ठाव. हॅलो, बोला की सरविनबाई, कसं काय ध्यान झालं? हो आत्याबाई, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. तुमच्या भाचीचं आणि माझ्या लेखाचं कडकडून भांडण झालंय, कडकडून. आणि नुसतं भांडण नाही, वनवा म्हणा वनवा. आता फक्त आपल्याला ही आगीची धग कशी वाढल ही बघायला पाहिजे. बघा काय सांगताय? अहो काय छान बातमी दिली. ही गोड गोड बातमी ऐकून का नाही कानाला कसं गोड वाटतंय. फक्त आता ही धग कशी वाढल आणि तिचा इस्फोट कसा होईल तेवढं बघा म्हणजे झालं. ए आत्याबाई, अहो तेच सांगायला फोन केला होता मी. सांगा की मान. ऐका, माझ्याकडे एक प्लॅन आहे, प्लॅन. आपण असं करू, एकदा मला विचारायचं ना मी कुठं आहे ते. प्रत्येक वेळी तुला जे वाटते तेच बरोबर असं समजायचं बंद कर. वाघमारे मॅडम भांडल्या माणसं, ते बी त्या मौर्य साहेबांसाठी. जाऊ दे, माझी चूक आहे. मी चूकच यांच्यात गुंतत गेलो. मैत्रीच्या पुढे जाऊन मीच विचार केला ना. माझ्या संकट एवढं राहून बी त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. मी कशाला केले असतील एवढे प्रयत्न? मी का लावला असेल एवढा जीव त्यांच्यावर? सगळी माझी चूक आहे. हॅलो हॅलो, सत्य. अरे बोल की सत्तुडी. मला काय झोप लागण झाल्या बघ. हा का? अरे पण मला लय भारी झोप लागते. चल ओके, गुड नाईट, ठेवू का? बलमा,